चला मित्रांनो, 11 तारखेपासून म्हणजे उद्यापासून शाळा सुरू होणार आहे. त्यासाठी दाढी कटिंग करून घेऊया. बघूया आता काय होतं दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, आंघोळ झाला, नाश्ता झाला आणि आता मी जातो आहे माझ्या एका मित्राकडे, ज्याचं कम्प्युटर शॉप आहे. खूप दिवसापासून त्याच्याकडे गेलेलं नाही आहे आणि बहुतेक आज आई वडील पुण्याला जाणार आहेत. आता 1-2 दिवस तरी एकटाच असणार आहे. आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त करून डेली व्लॉग असेल, म्हणजे मी रोजच्या आयुष्यात काय करतो किंवा सुट्टीच्या दिवशी काय करतो हेच असेल. चला बघूया मित्राकडे काय नवीन आहे का. चला मित्रांनो, आपण आता जरा देवाचे दर्शन करूया. चला, आणि मित्रांनो, मी जिथं शिकलो नूतन प्रशाला, ती शाळा दाखवतो तुम्हाला. माझा 5वीचा वर्ग 17 नंबर आणि 6वीचा वर्ग वर 29 नंबर, 7वीचा वर्ग वर 14 नंबर, 8वी 9वी दुसरीकडे झाली, म्हणजे हीच शाळा पण त्यांचा दुसरा ब्रँचमध्ये, आणि 10वीचा हा 8 नंबर. माझ्या त्या मित्राकडे जाऊन आलो मित्रांनो. तिथं काही गोष्टी कळाल्या, त्या अशा की नाही म्हणायला शिका मित्रांनो. सुरुवातीला जिथं आपल्याला पटत नाही किंवा काही गोष्टी आवडत नाहीत, कोणीतरी आपल्यावर जबरदस्ती लादत आहे, तर तिथं नाही म्हणायला शिका आणि आपली मतं मांडायला शिका मित्रांनो. मतं जर कोणी मांडत असेल तर ते ऐकायला शिका, आणि कोणी नाही म्हणत असेल तर तो का नाही म्हणतो हे समजून घ्यायला शिका. कारण नाही म्हणणं आणि मतं मांडणं हे दोन्हीही गिव्ह अँड टेक या टाईपचे आहेत असं मला वाटतं. जर कोणी तुम्हाला त्यांचे मतं मांडत असतील तर त्यांच्या मतांचा रिस्पेक्ट करा आणि तुला असं का वाटतं हे विचारून घ्या. आणि जर कोणी नाही म्हणताय तर तू का बरं नाही म्हणतोय किंवा तुझं मत काय आहे हे विचारून घ्या, जेणेकरून तुमच्यातले संबंध देखील चांगले होतील आणि कुठला तरी एक नवीन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कळेल. समजा जर तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू ए असेल आणि त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू बी असेल, तर तुम्हाला असं वाटत असेल की हा बी पॉईंट ऑफ व्ह्यू चुकीचा आहे किंवा बीवाल्याला वाटत असेल की ए पॉईंट ऑफ व्ह्यू चुकीचा आहे, तर बसून एकमेकाला चर्चा करून मतं मांडा आणि गिव्ह अँड टेक कायम चालत राहू दे. हे मला नक्कीच समजलं. हे सगळं तिथं शूट करू शकलं नाही, कारण बोलणं आणि काय होतं कसं होतं हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं वाटलं, त्यामुळे शूट केलं नाही. हे मी घरी येऊन शूट करतो आहे. त्याचं दुकान मी एका दिवशी एका ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन. आता सध्या तरी परत एकदा बाहेर जायचं आहे काही शॉपिंग करण्यासाठी. तिथं काही शूट करता आलं तर मी नक्कीच शूट करेन. तोपर्यंत राम राम. मित्रांनो, आई चालली होती पुण्याला, तिला गाडीत बसवलं आहे आणि मी दुपारी म्हणल्यासारखं जो श्रीदीप आहे ज्याचं छोटं बिझनेस आहे त्याच्या दुकानाला आलो. आता त्याच्या दुकानाला यायचं कसं,
तर हा आहे दावत चौक, म्हणजे भारतीय विद्यापीठकडून डी मार्टकडे जाणारा रस्ता. आणि हे शेजारी सुप्रजा पावभाजीचं दुकान आहे. तिथं पुढं आलात की तुम्हाला दिसेल श्री कम्प्युटर्स. हे आहे मित्राचं दुकान. बसला असेल, बघूया आपण आता पुढं काय होतं.